तर हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आता 19 जानेवारी आली, तर त्यानिमित्तानं 19 फेब्रुवारी आली. पोस्टमार्टम व्हायला लागले माझ्यासोबत. काय पोस्टपार्टम व्हायला लागले? पोस्टपार्टम म्हणजे विसरायला लागले मी म्हणायचं. पोस्टमार्टम पोस्टमार्टम व्हायला लागले माझ्यासोबत. मी काल रात्रभर जागरण केले. डोस दिल्यामुळे आमचं बाळ लय रडत होतं प्रमाणाच्या बाहेर. ताप पण आलेली होती. लय डेंजर ही डोस आहे ना, लय अवघड आहे म्हणावं लागेल. तर आमच्या जवळ आमचे नातेवाईक नाहीत आता, त्यामुळे अवघड चालले दिवस. आणि मला ह्या 2 दिवसात 2 साड्या रेडी करून द्यायच्यात. तर त्याच्यामुळेही आम्ही कान टोचवायचं राहून दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे सोन्याचा भावही भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे पैसे बी अवेलेबल नसल्यामुळे आम्ही काही कान टोचवलेच नाहीत. आणखी नाही, कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले. मी सगळं माझी रियालिटी शेअर करते तुम्हाला. ते माझ्या नवऱ्याला पटत नाही बरं का, पण मी शेअर करते, जाऊ द्या. तर आज हॅपी व्हॅलेंटाईन डे दिवस आहे. तर बाबांनी आम्हाला एक रोज सुद्धा दिलं नाही. अहो एक गुलाबाचं फुल सुद्धा दिलं नाही आजपर्यंत, लग्नाच्या आधी पण आणि नंतर पण. वडापाव खायचे. तर वडापाव खावा म्हणलं. तेवढी पण आमचे 5-6 दिवस चांगले झालेत. आता शाळेला गेलीच नाही, तर आम्हाला सपोर्ट करत राहत. अहो किती 2 वर्ष झालं मी व्हिडिओ बनवते, प्रयत्न करते. मिरची. हॅपी व्हॅलेंटाईन डे. वडापाव खा. काय हो तुम्ही. तर मी अक्षरशः अशी मांडीवर घेऊन झोपलेली होते, अशी डुकल्या खात होते. तर आणि पिवडी पण इकडे झोपली होती. म्हणजे तिच्याकडे पण मीच लक्ष देते बरं का. रात्रीच्या उठून तिला पांघरून घालावं म्हणते, तर ते पांघरून काही घेत नाही आमची पिऊ, टाकून देते. त्याच्यामुळं अंधारच पडतोय हो व्हिडिओ मध्ये. आपल्या काय करा, क्वालिटीच नाही आपल्या व्हिडिओला, तर काय कसं काय करा. पडदा टाकते म्हणजे होईल. 1 वाजली बाई माझ्या कामाला. तर आज तर मला रेड कलरची साडी आली. शाही मस्तानी साडी शिवायची. आता पैशाची लय गरज आहे मला. काय सांगायचं तुम्हाला, रूम भाडं येत आहे डोक्यावर, मुलींच्या शिक्षणाचा खर्च. ते म्हणतील तुम्हाला वडापाव तरी हाय खायला. मग ही साडी आली, फार जुनी दिली ना. कसं म्हणावं, खेडेगावाने येतात लोक, लय जुनी दिली. लहान लहान लेकरं असते, जरा नवीन साड्या घ्यायच्या का नाही. आई म्हणजे कशी, आई म्हणजे स्वतःला म्हणजे चांगल्या नवीन नवीन साड्या घेते, लेकरांसाठी का करत नाहीत काय माहिती. लय जुनी आणली साडी, टाकून देण्यासारखीच. जाऊ दे, आता खेडेगावावर आलेली असते बिचारी, ते पण गरीब असते ती. आपल्यासारखेच गरीब असते. हो, आमच्यासारखेच गरीब आहेत ते पण शेतकरी लोक देतात पैसे बरं का, पेमेंट करते ते. जे नोकरदार लोक असतात ना, त्यांनी मला लय त्रास दिला, लय दुःख होतं बाबा. त्यांनी पैसे कमी दिल्यानं. कमी करा की, त्यातनं पण कमी करा की. भरमसाठ पेमेंट असते लाख रुपये. 500 रुपये शिले म्हणजे लय झाले का. आणि कमी करा की त्यातनं मी लेकरूबाळ सांभाळून करते. माहिती का, रडत असते ती. तर पिवडीला बसवते मी, पिवडे झोका दे. तिला लय कटाळ येतो, वैताग येतो. परत ती गोल्या असते, मग त्याच्या हातापाया पडून कस तरी, बस बाबा टी बघ बाबा, मी शिवते असं म्हणावं लागतं. मग ते शिवते. ते माझं काम करून मला घरी बसवलंस ना. बाळ उठले की बरं राहू दे, ते जा. आज काम बुडून म्हणजे आमचे नवरे जरा लय म्हणजे वेगळंच काम करते जरा दुकानावर. पती उचलायचं काम करतात. खरं सांगायचं, काय काम करायला लाजायचं कशाला त्याला म्हणावं लागेल. काही हात लय पलीकडला हात ना, ही हात लय उकळलाय. तरी काल पोरगी लय रडते म्हणून ठेवून घेतलं होतं मी काल. काही सुधरतच नव्हतं काल. तरी रात्रभर जागरण केलंय मी. हे बघा डोळे कसे झालेत माझे. लय भारी दिसते, वेगळीच दिसते मी असं केल्यावर. बघा घ्या का, लय डेंजर दिसते म्हणे. जाऊया, आता रात्रीचा दिवस झालाय माझा रात्री. तर मी सकाळी 7 वाजता उठले, सगळं काम आवरलं. आता अजून एक साडी येणार आहे, ती साडी शिवल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. ओके, लाईक करा, शेअर करा. माझं हॅपी व्हॅलेंटाईन डे आहे.
एक हे हा. आय लव्ह यू म्हणा की. आय लव्ह यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणतात बघा. मला विश्वास आहे ना माझ्यावर प्रेम आहे म्हणून. कधी कधी येत नाहीत ना, सकाळी गेले की संध्याकाळी मी तर म्हणत असते तिथंच भांडी भेंडी तिथंच न्यायचं मस्तपैकी ना. तिथंच काम करायचं, फक्त आम्हाला पैसे पाठवून द्यायचं, तिथंच झोपायचं पण तिथंच काम करायचं, स्वयंपाक बी तिथंच करून खायचं, आंघोळ बी तिथंच करायचं. हा, घरी यायचंच नाही असं मी म्हणते. उद्यापासून, आजपासून काय होतं, आज व्हॅलेंटाईन डे आहे की आजपासून सुरू करायचं. म्हणून तुला वेळ दिला आज. आज वेळ दिलाय मला ऐका. मग काय? डोळे लय दुखायला लागलेत बरं का माझे आज, असे कचकच करायला लागलेत नुसतं. डोळा म्हणतंय झोप झोप अंजे, झोप झोप, पण माझं मन म्हणतंय अंजे झोपली तर, आता झोपली तर कायमची झोपशील, म्हणून झोपत नाही मी. बरोबर. मिरची तिखट आहे तिकडच असते मिरची, का गोड असते? पण एवढी. मग काय, केशरी कलरची साडी शिवून काढायची. तुम्ही शिवता का साडी सांगा, मी शिकवते तुम्हाला. बसा बरं मशीनवर. आधी टिपा मारायची. अरे टिपा मारण्यापासून म्हणल्यावर त्यांचे कार्यक्रम होऊन जायचं लेकरांचा तवर. मैत्रिणी या छान छान वडापाव खायला. वडापाव खातेत काय? केवढे आणलेत ही वडे तर, एवढे छोटे छोटे आणतात बाई. माझ्यासारखेच आहेत छोटे छोटे. तुमच्यासारखेच आहे. होय की, बरोबर आहे. लय काम करावं लागतं मैत्रिणीनं. लग्नाच्या आधीचं आयुष्य लय भारी होतं, पण आताच लय बेकार दिवस येत. अक्षरशः रडकुंडीला येतं दिवस. दिवस नाही, मला रडकुंडीला येत, रडकुंडीला येतंय. विश्रांतीची गरज आहे ना मला, तरी मी विश्रांती करत नाही. तुला गरज काय माहिती? तुला माहेरी जायची गरज आहे. जा माहेर म्हणलं तरी तर जात नाही. कुठं आहे का माहेर, तुम्हाला माहिती आहे ना? जा म्हणलं तरी जात नाही, मला चिटकून बसते. माहेर असतं तर मला कधीच गेले असते मी. माहेर नाही, आणि बहीण तसली आहे. कोण कोणाची बहीण नाही ना, कोण कोणाचं कुणी नसतंय. तुम्हाला असतील चांगल्या बहिणी, पण आम्हाला नाही चांगली बहीण. खा की. लय काम करते तो आमचं मालक, पण रात्रीचा दिवस करते. संध्याकाळी 8 वाजता येते, सकाळी 5लाच कामाला जातात, आम्ही झोपेला असताना. दिस जातील जिस येतील, भोग सरल सुख येईल. आता गावांवर व्हिडिओ काढते मी. तुम्हाला वाटत ही रोज गावांवरच काढते, पण तेवढा टाइम बी नसते आपला मेकअप करायला, साडी चेंज करायला, साडी घालायला. काम बी उरकत नाही पटापटा. असं होते. दवाखान्यात जावा म्हणलं त्यांना, हात उकळायला दवाखान्याला बी जात नाहीत. तेवढेच 500 रुपये जातात, आणि तेवढेच 500 रुपये माझ्या लेकरा बाळाला होतील असं म्हणते ते. कशी बुद्धी बाबा माणसाची ह्या. रे माणसा, दवाखान्याला जा दवाखान्याला. पैशाला एवढंच सर्वश्रेष्ठ मानू नये माणसाने, माहितीये का? एवढी मिरची आहे. चला वेळा मेहनतीने मी व्हिडिओ काढते मैत्रिणीनं, लाईक सपोर्ट करत जा की जरा तरी माया दया येऊन देत जावा की. काही भावना बिवना आहे का नाही तुम्हाला? भावना नांदायला गेली, तुमची मैत्रीण आहे का भावना? पण तरीही भावना ती नांदायला गेली. ओके, लाईक करा.